नमस्कार मंडळी. तर आज आपण कोकण स्पेशल चिकनची रेसिपी बनवणार आहोत. तर ती रेसिपी आहे चिकन पोपटी. तर चिकन पोपटी ही एका मातीच्या मटक्यात बनवली जाते आणि विशेषतः ती कोकणात बनवली जाते. कोकण स्पेशल डिश आहे. तर ही चिकन पोपटी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला कळणार नाही. तर शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग इथे घेतलेलं आहे मी चिकन 750 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. तर हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर त्याला आता मॅरिनेट करायचं आहे. तर इथे लागणार आहे हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर लागणार आहे काश्मीरी मिर्च पावडर. तर मी ही कलरसाठी वापरत आहे. तर काश्मीरी मिर्च पावडर झाली. त्यानंतर लागणार आहे धना पावडर. त्यानंतर मी इथे टाकून घेतलेला आहे मसाला, कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर काळा मसालाही टाकलेला आहे, चिकन मसाला टाकलेला आहे. त्यानंतर टाकणार आहे कसुरी मेथी. तर तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही त्यात टाकू शकतात, पण कांदा लसूण मसाला हा नक्की टाका. तर मीठ, चवीनुसार मीठ. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट मी टाकून घेते. तर मी ती रेडीमेड पेस्ट वापरलेली आहे, साधारण 2 टेबलस्पून इतकी येईल. त्यानंतर टाकायची आहे कोथिंबीर. तर कोथिंबीर मी चिरून घेते. घेतलेला आहे. तर त्यातल्या पडलेल्या बिया मी आता काढून घेते. तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तर मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चिकनला सगळे मसाले व्यवस्थित लागायला हवे असं व्यवस्थित मिक्स करा आणि चिकनला मसाला चोळून लावा. कारण बघा, जेवढे मसाले चिकनला व्यवस्थित लागतील आणि हे जेवढं मॅरिनेट होईल तर बघा, चिकन खूप छान मॅरिनेट झालेलं आहे. तर मी याला सकाळी स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. ती प्रोसिजर आपण सकाळी मॅरिनेट करताना बघितली की त्यात काय काय मसाले टाकून घेतलेले आहे. तर हे झालं चिकन 750 ग्रॅम. त्यानंतर काय भाज्या लागणार आहे ते बघूया. तर मी इथे चवळी घेतलेली आहे. तर ही चवळी लागणार आहे 250 ग्रॅम. त्यानंतर लागणार आहे वटाणे. तर वटाणेसुद्धा 250 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यानंतर लागणार आहे वालपापडी. तर वालपापडी देखील मी 250 ग्रॅम घेतलेली आहे. तर हे तिघही शेंगाच्या आहेत ना, त्या आपल्याला ह्या चिकनला लेअर लावण्यासाठी लागणार आहे. तर याचाच लेअर आपल्याला लावायचा आहे. शेंगा टाकण्या कंपल्सरी आहेत, तर शेंगा टाकाव्याच लागतील. जर तुम्ही कमी खात असणार तरीसुद्धा 250 ग्रॅमच्या वरच शेंगा टाका, त्याच्याशिवाय चिकन पोपटीला चव येणार नाही. चला तर मग आता या शेंगा आता स्वच्छ अगोदर पाण्याने धुवून घेऊ. तर मी इथे गाळणी घेतलेली आहे. तर या गाळणीमध्ये आता या वटाणे, त्यानंतर चवळी आणि मग त्यानंतर वालपापडी टाकून घ्यायची आहे आणि हे आपल्याला पाण्याने आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता या शेंगा स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. तर मी थोड्या थोड्या करून धुवून घेतल्या. त्यात काय व्यवस्थित मला धुता आल्या नाही, म्हणून तर मी ताटात धुवून काढून घेतलेल्या आहेत. तर विशेषतः ही जी रेसिपी आहे ही मातीच्या भांड्यात केली जाते. तर हा माझा मटका आहे छान. त्यात मी नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे बनवत असते, ते तर मी यात बनवणार आहे. तर विशेषतः ही रेसिपी जी आहे चिकन पोपटी
तर ही कोकणात बनवली जाते, कोकणाची स्पेशल रेसिपी आहे। तर ही रेसिपी प्रामुख्याने हिवाळ्यात बनवली जाते, म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये बनवली जाते। कारण ह्यावेळी पोपटीसाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे शेवगाच्या शेंगा, वटाणे किंवा वालपापडी। तर ह्या शेंगा हिवाळ्यात खूप जास्त प्रमाणात आणि खूप चांगल्या मिळतात, म्हणून हिवाळ्यातच ही बनवली जाते। त्यानंतर ही बनवण्याची पद्धत कशी आहे, तर ही मातीच्या भांड्यात बनवली जाते, मातीच्या मडक्यात बनवली जाते। तर मडक्यात चिकन, वालच्या शेंगा किंवा यात बटाट्याचाही लेअर लावला जातो, अंडीचाही लेअर लावला जातो आणि मग मसाल्याने भरलेलं चिकन त्यात टाकलं जातं आणि मग आपण कणकेने याचं झाकण बंद करून द्यायचं। तर या मटक्याला झाकणसुद्धा आहे। तर ही चिकन पोपटी आहे ना, सहसा घरात न बनवता शेतात बनवली जाते किंवा मग आपण म्हणजे चुलीवरती बनवली जाते। जो लाकडांचा जो हार पडतो कोळसा, त्यावर ही विशेषतः बनवली जाते। तर बघा आता इथे शेंगा स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। तर याला आता मॅरिनेट करायचं आहे। मॅरिनेट करायचं आहे म्हणजे आता यावर टाकायची आहे लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद, त्यानंतर टाकायचं आहे मीठ। तर बघा मी इथे मीठ फक्त शेंगांना लागेल एवढंच मीठ टाकलेलं आहे मॅरिनेट करण्यापुरता। तर ज्या वेळेला आपण मटक्यात लेअर लावू त्यावेळेला आपल्याला मीठ टाकत राहावं लागणार आहे लेअरनुसार, तर ते मीठ त्यात वेगळं पडेल। आणि आता मी यावर टाकणार आहे तेल, आणि त्यावर मी मीठ कसं टाकणार आहे हे पुढे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर मी आता इथे टाकून घेते तेल। आता याच्यात तेल टाकून झालेलं आहे, तर याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा मी मटक्यात अगोदर तेल टाकून घेतलेलं आहे, थोडंसं एक पळी 1 चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पहिली लेअर लावायची आहे ती शेंगांची। तर खाली बरेच शेंगा टाका, कारण त्यावरच आपल्याला चिकनची लेअर लावायची आहे। तर बघा आता इथे शेंगांचा लेअर लावून झालेला आहे, हा झाला पहिला थर। आता यानंतर आपल्याला हे जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, तर मी हे दिवसभर मॅरिनेट केलं कारण आम्हाला हे रात्री बनवायचं होतं। तर तुम्ही साधारण कमीत कमी 2 ते 3 तास तरी मॅरिनेट करून ठेवा, तेव्हा मसाला जो आहे ना तो चिकनला छान लागेल आणि पीसची पण छान चव लागेल चिकनची। तर मी आता हे मिक्स करून घेते। आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला असे पीस ठेवायचे आहेत। तर बघा हे अशा पद्धतीने जसे ॲडजस्ट होतील तसे पीस आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। तर तुमच्याकडे जर मटका नसेल तर तुम्ही कुकरमध्ये जरी केलं तरी काही हरकत नाही। तर कुकरमध्ये सुद्धा हीच प्रोसिजर ठेवायची आहे, अशाच पद्धतीने लेअर लावायचे आहेत। तर आता हे झालं, तर यावर आता शेंगांची परत एकदा थर लावायचा आहे। तर या शेंगानंतर म्हणजे खाऊन घ्यायच्या, खूप छान लागतात मसाल्याने, मिठाने, त्यातले जे दाणे असतात ना ते खाऊन घ्यायचे। तर बघा हा एक लेअर लावून झालेला आहे। तर यावर आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ। तर मी हे यावर मीठ टाकून घेते, कारण शेंगांचं खूप पाणी सुटतं, चिकनचंही खूप पाणी सुटतं, मग मिठाचं प्रमाण हे ना कमी होऊन जातं, त्यामुळे मीठ टाकायचं, पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्या। तर आता हा शेवटचा जो थर आहे तो आपण चिकनचा लावून घेऊ। तर व्यवस्थित दाबून सगळं चिकन व्यवस्थित यात रचून घ्यायचं आहे। तर जसे चिकनचे आपण इथं थर लावलेले आहेत
तसेच तुम्ही इथे अंड्यांचे किंवा मग बटाट्याचाही लेअर लावतात, म्हणजे चिकनसोबत मिक्स करून लावतात. अंड्यांचा लेअर, चिकनचा लेअर किंवा बटाट्याचा लेअर असं लावून घेतात. तर मी फक्त इथे चिकनचाच लेअर लावलेला आहे. तर आता चिकनचा लेअर लावून झालेला आहे. आता राहिलेल्या शेंगा ज्या आहेत, जेवढ्या बसतील तेवढ्या मी इथे व्यवस्थित लावून घेते. तर या शेंगा खूप छान लागतात, त्यामुळे आम्ही शेंगा भरपूर घालतो. तर बघा, सर्व शेंगा मी टाकून घेतलेल्या आहे. तर तुम्ही एक बघितलंच असेल की यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, कारण शेंगांना खूप पाणी सुटतं, त्यानंतर चिकनलाही पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करू नका. तर बिना पाण्याची चिकन पोपटी ही बनवायची असते. तर आता हे सगळा थर व्यवस्थित लावून झालेला आहे. तर यावर आता मीठ टाकून घेते. तर त्यानंतर मी इथे असं हे झाकून घेणार आहे. आणि मग इथे जे आपण कणिक चपातीचं जे आहे ना, ते कणिक इथे मी लावून घेणार आहे, म्हणजे त्यातली वाफ निघणार नाही आणि चिकन पोपटी छान शिजेल आणि लवकर शिजेल. चला तर मग आता मी लावून घेते. जो आपण सगळ्यात पहिला शेंगांचा लेअर लावलेला होता, त्याच्या आधी बांबुर्ड्याच्या पानांचा लेअर लावतात, पण आमच्याकडे ते अवेलेबल नव्हते, म्हणून मी शेंगांचा लेअर अगोदरच लावून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुमच्याकडे मिळत असतील, तर तुम्ही बांबुर्ड्याच्या पानांचा लेअर अगोदर लावून घ्या आणि मग शेंगांचा लेअर लावा. अशा पद्धतीने पॅक करून घ्या. तर मी असं कमी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. तर याला शिजायला किती वेळ लागणार आहे हे मी तुम्हाला सांगेलच. तर चला मग आता बघूया किती वेळ लागतो हे चिकन पोपटी शिजायला. तर बघा, आता चिकन झालेलं आहे तयार. तर मी आता गॅस बंद केलेला आहे. तर त्याला मी एका ताटात काढून घेणार आहे. तर मोठ्या भांड्यातच काढा, एकतर मग परातमध्ये काढा, एकतर मग ताटात काढा. तर आता मी अगोदर हे झाकण व्यवस्थित उघडून घेते. आजूबाजूचं पीठ अगोदर काढून घेते. तर व्यवस्थित काळजीपूर्वक काढा, कारण मातीचं भांडं आहे, खूप गरम आहे. तर बघा, छान निघालेलं आहे. तर मी कणिक पण आजूबाजूचं काढून घेते. तर आता हे कणिक पण आता काढून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान तयार झालेला आहे. स्मेल तर एवढा छान येतोय ना की तुम्हाला कसं सांगू. तर मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि शिजलेलं आहे किंवा नाही हेही मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकतात, आता हे व्यवस्थित काढून झालेलं आहे. मटक्याला अजिबात चिपकलेलं नाही आहे, कारण त्याला ऑलरेडी खूप पाणी सुटतं. त्याला पाण्याचीही गरज नाही आहे शिजवताना, असंच ते खूप छान शिजतं. शेंगाही खूप छान शिजलेल्या आहे. शेंगा या मसाल्याच्या शेंगा या खूप छान लागतात. त्यातले दाणे खूप छान शिजलेले असतात, मऊ, अजिबात कडक नसतात. तर बघू शकतात, चिकनही त्याच पद्धतीने खूप छान शिजलेलं आहे. तर हे मला बनवायला 45 मिनटं लागलेले आहेत. तर तुम्ही हे चुलीवर जर तुम्हाला करता येत नसेल, चुलीची सोय नसेल, तर तुम्ही हे गॅसवर जरी केलं तरी चालेल. तर गॅसवर देखील कमी गॅसवरच ठेवायचं, कुकरमध्ये जर तुम्ही करत असणार तर.
आता मटक्यात फुल गॅसवर ठेवू शकत नाही, म्हणून मटक्यातसुद्धा कमी गॅसवर 45 मिनटं मला लागलेली आहेत. तर बघू शकता छान चिकन पट्टी तयार झालेली आहे. आपण नेहमी चिकनची भाजी सुक्कं चिकन बनवतो, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि घरातल्यांनाही नक्कीच बनवून खाऊ घाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.